नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे ॲनिमिया किंवा रक्तक्षय किंवा त्याला आपण पंडुरोग सुद्धा म्हणतो. आपण जेव्हा CBCचा रिपोर्ट बघतो त्या CBCच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक प्रकार असतो आणि हे हिमोग्लोबिन समजा स्त्रियांमध्ये 12च्या खाली किंवा पुरुषांमध्ये 13च्या खाली गेलं तर त्याला ॲनिमिया झाला किंवा रक्तक्षय झाला असं आपण म्हणतो. आता हा जो रक्तक्षय आहे हा कुठल्या कुठल्या कारणाने होऊ शकतो. हा रक्तक्षय आहे तो जास्त रक्तस्राव झाला, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुणाला पाईल्स असतील, कोणाला लघवीमध्ये रक्त जात असेल त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे आहारात समजा आयर्न कमी असेल, व्हिटॅमिन B12 कमी असेल आणि फोलिक ॲसिड कमी असेल तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया किंवा पर्निशियस ॲनिमियासुद्धा होऊ शकतो. हिमोलायटिक ॲनिमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया हे जे प्रकार आहेत हे जीन्समधनं आलेले आहेत. हे लहानपणापासून आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात. याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं काम काय असतं आणि एक गोष्ट की आपल्याला समजा कुठलेही मोठे आजार असतील, उदाहरणार्थ पोटामध्ये अल्सर असेल किंवा पाईल्स असतील तर याच्यामध्ये जे ब्लिडिंग होतं ते ब्लिडिंग होऊन रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं आणि त्यामुळे ॲनिमिया हा रोग होऊ शकतो. हिमोग्लोबिन हे जे महत्त्वाचा फॅक्टर आपल्या शरीरामध्ये आहे तो हिमोग्लोबिन काय करतो, हे प्रोटीन आहे, रक्तातील प्रोटीन आहे. हे हिमोग्लोबिन लंग्समधनं सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवण्यामध्ये आपली मदत करतं. म्हणून हे फार आवश्यक आहे. रक्तक्षयाचा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा त्याला दम लागलेला असतो, धाप लागलेली असते, त्याला कमजोरी आलेली असते, त्याला चक्कर येते, त्याच्या पायामध्ये गोळे येतात, त्याला हातपाय दुखतात, वळतात, छातीमध्ये धडधड वाढते आणि कुठलंही काम करावंसं वाटत नाही. एकदम त्याचा उत्साह कमी झालेला असतो. अशा वेळेला रक्तक्षयाच्या चाचण्या करणं फार आवश्यक आहे. या चाचणीमध्ये काय असतं, चाचणीमध्ये एक CBC आपली दररोजची चाचणी आहे. त्याचप्रमाणे सिरम फेरिटिन ही सुद्धा चाचणी आपण करतो. त्याप्रमाणे अगदी जास्त किंवा सिव्हिअर तीव्र तऱ्हेचा ॲनिमिया असेल तर आपल्याला आयर्न बॉन्डिंग कॅपॅसिटी ही नावाची टेस्ट केली जाते आणि ही IBC म्हणून या टेस्टचं नाव आहे. आता या ॲनिमिया म्हणतो किंवा रक्तक्षय म्हणतो याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात. कॉम्प्लिकेशन महत्त्वाचे हे प्रेग्नंट वुमनमध्ये होतात, कारण प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये आपल्याला जास्त आयर्न किंवा जास्त लोह याची आवश्यकता असते आणि त्याप्रमाणे त्या गरोदर माता घेत नाहीत. म्हणून त्याच्यामध्ये या रक्तक्षयाची खूप लागण होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होतं तर ॲबॉर्शन्स होऊ शकतात. पहिल्या 7 ते 8 आठवड्यामध्ये ॲबॉर्शन होऊ शकतं किंवा गर्भपात होऊ शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा मूल जन्माला येतं ते 7व्या महिन्यात जन्माला येतं म्हणजे प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते त्या मुलाची. मुलामध्ये कावीळ होऊ शकते, मुलामध्ये दुसरा कुठला संसर्ग होऊ शकतो, त्याचं वजन कमी असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग या मुलाला बालकाला होऊ शकतात. या रक्तक्षयाला आपल्याला आहार एक चांगला देणं भाग आहे. तो कोणता आहार आपल्याला द्यायचा, एक म्हणजे सर्वसाधारण घरच्या घरी गूळ किंवा गुळाचे पदार्थ, नाचणी किंवा नाचणीचे पदार्थ म्हणजे नाचणीची भाकर म्हणा किंवा नाचणीचे लाडू म्हणा, त्याचप्रमाणे खजूर, बीट हे जास्त प्रमाणात द्यायचं आहे. मोड आलेली कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा पण यात महत्त्वाचा भाग असतो. पालेभाज्या आपण म्हटलं ना, पालेभाज्याच्या देठामध्ये सुद्धा आयर्न भरपूर असतं. आपण ते फेकतो, आपण ते टाकून देतो. त्याच देठांचं समजा एखादं सूप केलं किंवा एखादं ज्यूस केला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि प्यायलं तर हे सर्वोत्तम होतं. त्याबरोबर आयर्न ॲब्सॉर्प्शनला व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C याची आवश्यकता असते. आता व्हिटॅमिन A आपल्याला कशातून मिळणार, तर ते आंबा, पपई, गाजर या पदार्थांमधनं व्हिटॅमिन A मिळतं. सर्व आंबट पदार्थांमधून उदाहरणार्थ लिंबू, आवळा या सगळ्या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन C मिळतं. हे दोन्हीची असं आहे की हे दोन्ही आणि आयर्न हे बरोबर आपल्या शरीराला गेले तर हा ॲनिमिया लवकरात लवकर बरा होऊ शकतो. आता ह्या ॲनिमियाचं झालं की आपण प्रेग्नन्सीमध्ये किंवा समजा आता उपचार करायचा झाला तर आपण त्यांना लोहाच्या गोळ्या देतो किंवा फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. माझं म्हणणं आहे की ह्या लोहाच्या किंवा फोलिक ॲसिडच्या गोळ्या ज्या आहेत ह्या रिकाम्या पोटी घेतल्या तर त्याचं ॲब्सॉर्प्शन किंवा त्याचं शरीरामधला जो वावर आहे तो जास्त होतो. म्हणून 2 जेवणाच्या मध्ये किंवा चहा दुपारचा आपण घेतो त्याच्या आधी समजा आपण आयर्नची गोळी घेतली आणि ती सुद्धा लिंबू पाण्याबरोबर घेतली किंवा आवळ्याच्या सरबताबरोबर किंवा आवळ्याच्या पाण्याबरोबर घेतली तर त्याचा सर्वात जास्त इफेक्ट आपल्याला ॲनिमियामध्ये दिसून येतो. हे झालं समजा त्या हिमोग्लोबिन आणखीन खाली असेल म्हणजे साधारणतः 9 ते 12 मध्ये असेल तर आपल्याला
इंजेक्शन दिली जातात. आयर्नची इंजेक्शनं कमरेवर घेतली जातात. ही 7 ते 8 इंजेक्शन दिली जातात. त्यामध्ये आपल्याला पेशंट बरा होऊ शकतो. पण समजा 60च्या खाली हिमोग्लोबिन आलं तर मात्र आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा रक्त द्यायची जरूरत असते. अशा तऱ्हेनं याचं मॅनेजमेंट आपल्याला करता येतं रक्तक्षयाचं. आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, रक्तक्षय हा आपल्या शरीराभर असतो. आपलं शरीर पांढरं फिक्कट पडलेलं असतं, नखे पांढरी होतात, त्याचप्रमाणे जीभ पांढरी होते आणि बाकीची लक्षणं येतात. तर ह्या सगळ्या लक्षणांमधनं आपल्याला संरक्षण करायचं असेल तर CBC हा जो प्रकार आहे तो वर्षातून एकदा तरी तुम्ही करावा, ही माझी एक नम्र विनंती आहे. आणि आपल्याला रक्तक्षयाला टाळता येईल. अशानं आपल्याला उपचार चांगले होतील आणि वेळीच आपल्याला इलाज करता येईल. तर मित्रांनो, आजचं सेशन होतं हे रक्तक्षय किंवा ॲनिमिया याबद्दल. मी आज इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.